जंगलाच्या शांत वातावरणात एका मोठ्या झाडाखाली अस्वल बसलेलं आहे. त्याला मधाचा पोळा सापडला असून ते गोड मध चाटत आनंदाने खात आहे. आजूबाजूला हिरवीगार झाडं आणि पक्ष्यांचा मंद आवाज ऐकू येतो. झाडावरून एक खट्याळ माकड खाली उडी मारतो. तो हसत अस्वलाकडे बघतो आणि म्हणतो, "अरे अस्वला, एवढा मध तू एकटाच खाणार का? थोडा मला दे." अस्वल लगेच रागाने मध मागे लपवतो आणि गुरगुरत उत्तर देतो, "नाही. हा मध मी शोधला, माझाच आहे." माकड झाडावरून खाली उडी मारतो, झटक्यात थोडा मध उचलतो आणि खेळकरपणे पळायला लागतो. अस्वल रागाने गुरगुरत उठतं आणि त्याच्या मागे धावायला सुरुवात करतं. माकडाने थोडा मध खेळकरपणे उचलला आणि अस्वल त्याच्या मागे जोरात धावू लागलं. दोघं पळता पळता एका उंच डोंगराच्या कड्यावर येऊन थांबतात. खाली खोल दरी दिसते. माकड घाबरलेला चेहरा करून अस्वलाला म्हणतो, "थांब. रागाने काही उपयोग नाही. आपण दोघांनी वाटून खाल्लं तर आनंद दुप्पट होईल." अस्वल थोडा वेळ विचार करतं आणि मग हस्त माकडाकडे पाहून म्हणतं, "हो खरंच. चल, एकत्र खाऊया." शेवटचं दृश्य, माकड आणि अस्वल एका झाडाखाली बसून गोड मध वाटून खात आहेत. लोभाने कधीच आनंद मिळत नाही, पण वाटण्यातून नातं आणि गोडी दोन्ही वाढतात.